आज ना आशूच्या टिफिनला द्यायला घरी काहीच नव्हतं. मग मी घरचीच पालक तोडून घेतली आणि या पालकला छान अशी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर पालकचे पराठे बनवायला घेतली. तर आशूला आहेत ना पालकचे पराठे असो किंवा कोणतेही पराठे, तिला पराठे जर बनवून दिला तर तिला पराठे खूपच आवडतात. म्हणून आज मी तिला हे पालकचे पराठे बनवून देत आहे. आणि बघू शकता हा एक पराठा तयार पण झालेला आहे. आणि सर्व पराठ्यांपेक्षा तिला पालकचे आणि मेथीचे पराठे खूपच आवडतात. तर बघू शकता ती पराठे खात खात अभ्यास करत आहे आणि इकडे भांडे कपडे व्हायचे बाकी आहेत माझे. त्यानंतर मग मी भांडे घासून घेतली, कपडे पण धुवून घेतली आणि झाडू पोछा वगैरे करून घेतली. आणि इथे बघा किती सुंदर हा गुलाबाचं फूल लागलेला आहे आणि हा कालच घेतलेला झाड आहे. आणि तेवढ्यात ना गदीचं दूध विकणाऱ्या 2 बाया आल्या आणि मला हे ऐकूनच हसू आवरत नव्हता. आणि आश्चर्य तर हे काही लोक हा दूध घेत पण होते. तर मला तर ऐकूनच कसं तरी वेगळंच वाटत होता. त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे करून घेतली, आशूची तयारी करून दिली आणि आशूचा टिफिन वगैरे पॅक करून घेतली आणि आशूला शाळेत नेऊन द्यायला निघाली. आणि बघा आशूची तयारी झालेली आहे आणि आशू कशी उभी आहे. तर आशूला शाळेत नेऊन दिली, मी घरी आली आणि ऊन बघा बाहेर किती आहे, खूपच ऊन आहे. तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.